सगळं का तुम्हाला सांगितलं, कारण की आम्ही विजन घेऊन कोल्हापूरमध्ये आलेलो आहोत. बंटी पाटील म्हणून काय सांगतोय की मी हे करणार आहे म्हणून सांगतोय. माझी सगळी भाषणं 15 दिवसाची ऐका. मी काय करणार आहे ते सांगतोय. विरोधक काय करतायत, विरोधक सकाळ दुपार संध्याकाळ बंटी पाटील असा बंटी पाटील तसा, बरोबर आहे ना. म्हणजे दिवसभर माझं नाव जप घेतात. बंटी पाटील असा बंटी पाटील तसा, बंटी पाटलानं असं केलं तसं केलं. मी थोरात साहेब आईला सकाळी विचारलं, ह्यांना बारशाला बोलवलं असतंच बरं झालं असतं. आईला म्हटलं या सगळ्यासनी बारशाला बोलवलं असतं तर माझं नाव तरी दररोज घेतलं नसतं, एकदाच पाळण्यात नाव घेतलं असतं माझं हिने. म्हणजे दिवसभर बंटी पाटलाबद्दल जप, याच्या पलीकडं ते काय करणार सांगत नाहीत. आमच्यातला आणि त्यांच्यातला फरक काय, आम्ही सांगतोय तुम्हाला काय करणार. आम्ही शब्द देतोय महिलांचं आरोग्य जपणार, आम्ही शब्द देतोय खड्डेमुक्त रस्ता करणार, आम्ही शब्द देतोय IT पार्कच्या माध्यमातून नोकऱ्या देणार. ते काय बोलतात, बंटी पाटील असा बंटी पाटील तसा. या जिल्ह्यामध्ये आदरणीय शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि शिवसेना आम्ही ताकदीने या निवडणुकीमध्ये या ठिकाणी उभे आहोत. आज एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, परवा दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब आलेले आहेत, आता मोदी साहेब तेवढे राहिलेत याचे. म्हणजे आज ही एकाएकी लढाई बंटी पाटील मी सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी लढतोय. ते फक्त आणि फक्त कोल्हापूरकरांच्या जीवावर लढतोय. तुम्ही मला साथ देणार का, तुम्ही मला साथ देणार का. तुमच्या आशीर्वादानं तुमच्या सहकार्यानं या कोल्हापूरचं चित्र मला बदलायचं आहे. या कोल्हापूरला एक नवा रूप द्यायचं आहे. या कोल्हापूरला एक दिशा द्यायची आहे. या कोल्हापूरच्या आकांक्षा आणि इच्छा पूर्ण करायच्या आहेत. आणि या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर बहुमत हे काँग्रेस आणि शिवसेनेला द्यावं ही विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो.